नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी जोशी आणि वैष्णवी जोशीज यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे दुसरा आणि कालचं उज्जैनचं दर्शन घेऊन आम्ही आज आलेलो आहोत ओंकारेश्वरला. इथे दोन ठिकाणं आहेत. इथे श्री गजानन महाराजांचं देखील मंदिर आहे ओंकारेश्वरमध्ये. ज्यांना माहिती नसेल, आपल्या ज्या व्ह्युअर्सना माहिती नसेल त्यांना मी सांगते. आणि इथे ओंकारेश्वरला शंकराचं पण मंदिर आहे. तर आज आम्ही आधी आलेलो आहोत इकडे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आणि आम्ही इथेच रूम्स घेतल्या राहण्यासाठी. इथे उत्तम सुविधा आहेत राहण्याच्या. तर मंडळी, हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. तर मंडळी, हे आहे ते ओंकारेश्वरमधलं श्री संत गजानन महाराजांचं मंदिर. तर हे मंदिर हुबेहूब शेगावमधल्या मंदिरासारखंच आहे. इथे गेल्यानंतर असं वाटतं की आपण शेगावमधल्याच गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आहोत असं इथे गेल्यानंतर वाटतं. खूप सुंदर आणि शांत असं हे मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचाही परिसर तसाच आहे. तर मंडळी, हे आहे ते ओंकारेश्वर मंदिर. ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. एकतर समोर दिसतोय त्या पुलावरूनही तुम्ही जाऊ शकता चालत. त्यानंतर तुम्ही बोटीतून देखील जाऊ शकता. तर मंडळी, ह्या नदीचं नाव आहे नर्मदा नदी आणि दररोज संध्याकाळी इथल्या गावकऱ्यांकडून ह्या नदीची आरती केली जाते आणि आरती दरम्यान ह्या नदीचं दृश्य हे बघण्यासारखं असतं. तर ही आहे नर्मदा नदीच्या आरतीची तयारी.
तर मंडळी, इथल्या नर्मदा नदीच्या आरतीचं एक वैशिष्ट्य आहे. ते नर्मदेहर मातृक्षा सेवा संगठन ओमकारेश्वर से मैं नर्मदा सेवक रवि यादव। हम माँ नर्मदा जी के ऊपर विगत 10 से 11 वर्षों से कार्य कर रहे हैं, जिसमें माँ नर्मदा जी के ऊपर मातृक्षा सेवा संगठन के द्वारा प्रतिदिन अखंड माँ नर्मदा आरती चलाई जाती है। इसके पश्चात इसके अलावा मातृक्षा सेवा संगठन प्रति गुरुवार माँ नर्मदा जी के ऊपर सफाई अभियान चलाता है, जिसमें नर्मदा सेवकों द्वारा विगत 10 से 11 वर्षों में माँ नर्मदा जी में से 900 टन से भी अधिक, आप सोच भी नहीं सकते हैं, 900 टन से भी अधिक कचरा, गंदगी, अपशिष्ट पदार्थ, गंदे कपड़े जो आप लोग छोड़ कर जाते हैं, वो मातृक्षा सेवा संगठन के नर्मदा सेवकों ने मैया जी में से अलग किए हैं। वह इन नर्मदा सेवकों का हम सब नर्मदा सेवकों का यह संकल्प है कि माँ नर्मदा जी को पूर्ण रूप से स्वच्छ व निर्मल बनाना, यही संकल्प के साथ में नर्मदे है। वह मैं आप सब भक्तों से यह अपील करूंगा कि माँ नर्मदा जी को स्वच्छ व निर्मल बनाने में आप सब हम लोगों का सहयोग प्रदान करें। माँ नर्मदा जी में गंदगी ना करें। माँ नर्मदा जी सहित भारतवर्ष की किसी भी नदी, तालाब व कुएं में गंदगी ना करें। अपने बच्चों को सिखाएं, यह बताएं कि माँ नर्मदा जी में साबुन शैम्पू, किसी भी नदी में साबुन शैम्पू का इस्तेमाल कम से कम करें। वह आटे के दीपदान करें, दोने का, या फिर प्लास्टिक के पत्तल के दोने में दीपदान ना करें, आटे के दोने में आप दीपदान करें, आपको दोहरा पुण्य मिलेगा। नर्मदे है। धन्यवाद। आपका नाम बताइए। रवि यादव। रवि यादव, धन्यवाद रवि जी, बहुत अच्छी जानकारी आपने दी है हमें। कहाँ से आप? हम मुंबई से हैं। मुंबई से। क्या नाम से आपका चैनल? मेरा नाम वैष्णवी जोशी 218, आप सब्सक्राइब कीजिए। हाँ, यूट्यूब चॅनल आहे मेरा। The next day. गुड मॉर्निंग। तर आता वाजलेले आहेत 9:15 आणि आजही आम्ही आहोत ओंकारेश्वरमध्ये। तर आता आम्ही जाणार आहे ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायला आणि इथे अजून एक देवस्थान आहे मामलेश्वर म्हणून। तर मामलेश्वर दर्शनाला आम्ही जाणार आहे संध्याकाळी। तर आता आम्ही ओंकारेश्वराच्या दर्शनाला जाणार आहे। तर आज मी तिथे जे काही पाहीन ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते। सो आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा।
स्वागत आहे. Later that same evening. तर आता मी आलेली आहे ममलेश्वरला. मी सकाळी म्हटल्याप्रमाणे इथे 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि दुसरं आहे हे ममलेश्वर ज्योतिर्लिंग. हेही 12 ज्योतिर्लिंगांपैकीच एक ज्योतिर्लिंग आहे. तर आता मी दर्शन घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर हे आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. तर असा होता ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचा पार्ट 2चा व्लॉग. तर भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा हा व्लॉग कसा होता ते. बाय.